त्यामुळे जिथे जिथे ज्या ज्या प्रकारची संधी मिळेल तिथे देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या आघाडी सरकारवर टीकेचे आसूड ओढले। वळूयात पुढच्या बातमीकडे। कर्नाटकचा पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पुण्यात आज राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली। त्यात फडणवीस बोलत होते। येत्या निवडणुकीत कोणताही पॅटर्न चालणार नाही, फक्त मोदी पॅटर्न चालेल, त्यामुळे पुढची सत्ता आपलीच असा दावाही त्यांनी केला। आणि तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने आणि आशीर्वादाने हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करेलच, पण पुन्हा एकदा निवडून येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। पण त्याच वेळी मायक्रो मॅनेजमेंट देखील अत्यंत महत्त्वाची आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, कर्नाटकमध्ये आपला पराजय झाल्याबरोबर काही लोकांना एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या, ज्यांच्या घरी पोरगा पैदाच झाला नाही तेही असे नाचून राहिले की जणू त्यांनाच पोरगा पैदा झाला। ज्यांचा एक माणूस तिथे निवडून आला नाही तेही बडवून राहिले, जे उभेच राहिले नाही तेही बडवून राहिले। पण बघा, कर्नाटकच्या पराजयाची त्या ठिकाणी चर्चा होते। ते लोक म्हणतायत कर्नाटक फॉर्म्युला लागू करणार, त्यांना एवढंच सांगतो, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। तुम्ही असा विचार करत असाल की केवळ अल्पसंख्याकांचं ध्रुवीकरण करून या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निवडून येता येईल, हे शक्य होणार नाही। कारण या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी एक एक मावळा जो तयार केलेला आहे, त्याला देव देश आणि धर्माकरता कसं लढायचं हे माहिती आहे। त्यामुळे निश्चितपणे येत्या लढाईमध्ये तो मावळा, भारतीय जनता पक्षाचा मावळा, हे दाखवून देईल की तुम्ही किती तुष्टीकरण करा, तुम्ही किती लांगुल चालन करा, पण लांगुल चालन करून कुठलाच कर्नाटक पॅटर्न तुम्हाला आणता येणार नाही। इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न। इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न। दुसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही। तिकडे जे तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एंट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थाननं मंदिर परिसरात याबद्दलचे काही फलक लावले। अंगप्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय वस्त्रधारी, हाफ पॅन्ट, बरमुडाधारक यांना मंदिरात प्रवेश असणार नाही। भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान या मंदिराच्या परिसरात राहिलं पाहिजे असं संस्थाननं आवाहन केलंय आणि तशा प्रकारचे फलक या परिसरात लावण्यात आले आहेत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी